नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये औद्योगिक पर्यावरण या घटकामधील आर्थिक सुधारणा कार्यक्रम या उपघटकावरती अभ्यास करणार आहोत। आर्थिक सुधारणाच्या कार्यक्रमालाच LPG पॉलिसी असं देखील म्हटलं जातं। या नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये पार्श्वभूमीचा विचार जर केला तर 1950 नंतर भारतात आर्थिक नियोजनाच्या पर्वाला सुरुवात झाली। 1990 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियंत्रित स्वरूपाची होती। सार्वजनिक क्षेत्राला सुरुवातीच्या काळात महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं। 1950 ते 1985 या 35 वर्षाच्या काळात भारताचा आर्थिक विकासाचा दर अल्प किंवा कमी होता। नियंत्रित स्वरूपाची अर्थव्यवस्था असल्या कारणामुळं सरकारी हस्तक्षेप मोठा होता आणि त्याच्यामुळं खाजगी उद्योजकांना स्वतःचे निर्णय घेण्याचं कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं। सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती वाढत असताना अकार्यक्षमता, निर्णय दिरंगाई, भ्रष्टाचार, उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर, सरकारी पैशाची उधळपट्टी इत्यादी अनेक दोष निर्माण झाले। 1980च्या दशकातील विस्तारक चलनविषयक धोरण आणि आखाती युद्ध यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झालेली होती। 1990च्या दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली होती। मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला होता। जून 1991 मध्ये देशात अनपेक्षितपणे आर्थिक संकट निर्माण झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेतील चलनवृद्धी दर हा म्हणजे भाववाढीचा जो काही वृद्धी दर होता तो 13% एवढा उच्च पातळीवरचा होता। भारत सरकारकडं 2 आठवड्यांच्या आयातीला पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा शिल्लक होता। वित्तीय तूट प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली होती। देशाच्या व्यवहार तोलाची स्थिती देखील बिकट झालेली होती। भारतीय अर्थव्यवस्थेचा परकीय कर्जाचा बोजा हा प्रचंड प्रमाणात वाढलेला होता आणि नवीन कर्ज उपलब्ध होत नव्हतं। एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक विकासाची पिछेहाट, चलनवाढीचा मोठा दर, बेकारी आणि दारिद्र्याचं उग्र स्वरूप धारण झालेलं अशा विविध प्रकारच्या समस्या या दशकामध्ये निर्माण झाल्यात। भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता राहिलेली नव्हती, ती डळमळीत झालेली होती आणि अशा या भारतीय अर्थव्यवस्थेला या आर्थिक पेचातून बाहेर काढून जलद आर्थिक विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी वित्तीय असमतोल, वाढत्या किमतीवर अंकुश ठेवणं, प्रतिकूल व्यवहार तोलाची स्थिती दूर करणं, परकीय चलनाच्या साठ्यात सुधारणा घडवून आणणं या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासकीय हस्तक्षेपावर आधारित आर्थिक धोरणामध्ये आमूलाग्र बदलाची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यातूनच नवीन आर्थिक सुधारणा अंमलात आणणं आणि योग्य आर्थिक धोरणाचा अवलंब करणं हे गरजेचं निर्माण झालंय। भारतामध्ये नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला। या नवीन आर्थिक धोरणाचे उदारीकरण,
म्हणजेच लिबरलायझेशन, खाजगीकरण, प्रायव्हेटलायझेशन, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन हे 3 घटक महत्त्वाचे होते आणि आर्थिक या उदारीकरणाच्या धोरणामध्ये या काळात काही पावलं टाकण्यात आली किंवा उचलण्यात आलेली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं की आपल्याला यापूर्वी जर बघितलं तर उदारीकरण किंवा यालाच शिथिलीकरण असं म्हटलं जातं. आता उदारीकरण याचा अर्थ काय तर गुंतवणूक, उत्पादन, आयात आणि निर्यात यावरील अनावश्यक नियंत्रणं कमी करणं, त्याचबरोबर परवाना पद्धती कमीत कमी करण्याची प्रक्रिया यालाच उदारीकरण किंवा शिथिलीकरण असं म्हटलं गेलेलं आहे. या उदारीकरणामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्यात, जी पावलं भारत सरकारनं उचलली, त्यामध्ये प्रामुख्यानं की व्याजदराची स्वतंत्रपणे निश्चिती करण्यात आली की व्याजदर उदारीकरणाच्या धोरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्याजदर निश्चितीऐवजी बँकांना व्याजदर ठरवण्याचे स्वातंत्र्य या धोरणानं प्रामुख्यानं देण्यात आले. त्यानंतर लघु उद्योगांच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला की लघु उद्योगांना उद्योगांचं वाजवीकरण, आधुनिकीकरण करता यावं म्हणून त्या गुंतवणूक मर्यादेमध्ये 1 कोटी रुपयापर्यंतची वाढ करण्याचं हे उदारीकरण या संकल्पनेमध्ये धोरण आखण्यात आलं. त्याचबरोबर भांडवली वस्तू आयात करण्याचंही स्वातंत्र्य प्रामुख्यानं दिलं की भारतीय उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी यंत्रसामग्री आणि कच्चा माल हा परदेशातून आयात करण्याची देखील परवानगी या ठिकाणी दिली. थोडक्यात भारतातील उद्योजकांना भांडवली वस्तू आयात करण्याचं फ्रीडम या उदारीकरणाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्याच्याचबरोबर तांत्रिक ज्ञान आयात करण्याचं स्वातंत्र्य देखील इथं देण्यात आलेलं आहे की नवीन आर्थिक धोरणाच्या अंतर्गत उद्योजकांना परदेशातून तांत्रिक ज्ञान आयात करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. आधुनिकीकरणाचा अवलंब करणं या धोरणाचा मुख्य हेतू संगणक आणि मुक्त ऋण विद्युत कणांचं शास्त्र विकसित करणं हा प्रामुख्यानं होता आणि त्या अनुषंगानं उदारीकरणाच्या धोरणामध्ये तांत्रिक ज्ञान आयात करण्याचंही स्वातंत्र्य इथं देण्यात आलेलं होतं. त्यानंतर उद्योगांना उत्पादन विस्तार करण्याचं स्वातंत्र्य दिलं की आर्थिक सुधारणापूर्वी उत्पादन क्षमतेचं एक प्रमाण निर्धारित करण्यात आलं आणि त्या मर्यादेच्या पलीकडं उद्योगांना उत्पादन वाढवता येत नव्हतं. मात्र ज्या 1991 नंतर म्हणजेच नवीन आर्थिक धोरणामुळं उद्योगांना उत्पादनात वाढ करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि मागणीनुसार जशी मागणी येईल त्या मागणीनुसार कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यामध्ये वाव प्रामुख्यानं उद्योजकांना मिळालेला आहे. पुढं की या उदारीकरणाच्या माध्यमातून मक्तेदारी आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार कायदा की ज्याला आपण MRTP ॲक्ट म्हणतो त्यातून मुक्ती मिळाली की 100 कोटी रुपये मालमत्ता असणाऱ्या ज्या कंपन्या होत्या या कंपन्यांना मक्तेदारी आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार कायद्यानुसार उत्पादनात वाढ करताना अनेक प्रकारची बंधनं पूर्वीच्या काळामध्ये होती. मात्र हा कायदा आला आणि हा MRTP कायदा रद्द केल्यामुळं कंपन्यांना गुंतवणुकीचे निर्णय घेताना सरकारच्या पूर्व परवानगीची आता गरज राहणार नाहीये. त्यानंतर औद्योगिक परवाना आणि नोंदणीतनं सूट या ठिकाणी दिली की खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी सरकारचा परवाना हा पूर्वी आवश्यक होता. नवीन आर्थिक धोरणामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करताना सरकारी परवान्याची आता गरज राहणार नाहीये. इतर प्रकारची जी काही नियंत्रणं होती तीही शिथिल करण्यात आली. मादक पदार्थ, पेय, सिगारेट, संरक्षणाशी निगडीत साधनं, स्फोटक द्रव्य, औषधी द्रव्य आणि धोकायुक्त रसायने यांच्याबाबत मात्र सरकारचा परवाना या नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये व्यवहार्य हा ठरवण्यात आलेला होता. त्यानंतर इथं विनिमय दर खुलं करणं आणि विनिमय नियंत्रणं शिथिल करणं, चलनाच्या पूर्ण परिवर्तनीयतेला प्राधान्य देणं, खुल्या व्यापाराला प्रोत्साहन देणं, स्वदेशातली पत आणि भांडवल बाजाराचं विनियंत्रण करणं,
उत्पादन क्षेत्रातील सरकारी खर्च हा कमी करून त्या ठिकाणी सोयीवर अथवा पायाभूत उपक्रमावर भर देणं. थोडक्यामध्ये उदारीकरण ही जी काही संकल्पना भारतीय अर्थव्यवस्थेनं जी काही स्वीकारली त्यामध्ये की अर्थव्यवस्थेत बाजाराशी मैत्री, याला मार्केट फ्रेंडली अप्रोच अंमलात आणणं म्हणजे आर्थिक उदारीकरण असाही अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येतो. यानंतर या नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये खाजगीकरण या संकल्पनेचा विचार केला की खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या व्यवस्थापनात खाजगी व्यक्तींना किंवा उद्योजकांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे खाजगीकरण अशी एक व्याख्या साधारणतः या ठिकाणी आपल्याला करता येतं. थोडक्यात सर्वसाधारणपणे खाजगीकरण म्हणजे की सार्वजनिक क्षेत्रासाठी जे उद्योग राखीव होते या राखीव असणाऱ्या उद्योगांमध्ये खाजगी क्षेत्राला उद्योग सुरू करण्यास परवानगी देणं हा त्याचा अर्थ आहे. आणि मग या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उद्योग हे खाजगी क्षेत्राला विकले गेलेत, सरकारच्या भूमिकेमध्ये घट केली गेली, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या मालकीमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची प्रक्रिया याला खाजगीकरण प्रामुख्यानं म्हटलं जातं. कारण एक तर राजकीय हस्तक्षेपामुळं अनेक सार्वजनिक क्षेत्रातले अनेक उद्योग हे तोट्यात होते. त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांना स्वतंत्रपणे काम करण्याचं कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर केला जात नव्हता आणि मग स्पर्धा क्षमतेत आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याची खाजगी करण्याची आवश्यकता या ठिकाणी करण्यात आली आणि त्यातूनच ही प्रक्रिया सुरू झाली की अशा या खाजगीकरणाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी सरकारकडनं काही पावलं उचलण्यात आलेली होती आणि त्यामध्ये भाग विक्री की भारत सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भाग जे शेअर्स आपण म्हणतो ते देशातील जनता आणि वित्तीय कंपन्यांना विकले. या भागांच्या बाबतीत खाजगी क्षेत्राचा जो वाटा होता तो 45 ते 55% पर्यंत वाढवण्यात आला. या बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं तर सरकारनं मारुती उद्योग लिमिटेडचे भाग विकले. त्याच्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील या उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडं आली किंवा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. भागांची विक्री करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं निर्गुंतवणुकीचं धोरण या काळात राबवलं की सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग सातत्याने तोट्यात आहेत त्या उद्योगातलं भाग भांडवल काढून घेण्यासाठी निर्गुंतवणुकीचं धोरण सरकारनं राबवलं आणि याच्यामुळं तोट्यातील उद्योगांची विक्री खाजगी क्षेत्राला करण्यात आली. सरकारनं 30,000 कोटी रुपयांचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे खाजगी क्षेत्राला आत्तापर्यंत विकलेले आहेत. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचा संकोच या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं केला की देशाच्या औद्योगिकरणामध्ये वाढ करण्यासाठी आणि दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राला सुरुवातीच्या काळात महत्त्व देण्यात आलेलं होतं. परंतु ही उद्दिष्ट सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या स्थापनेमुळं साध्य झालं नाही. म्हणून नवीन आर्थिक धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आलेल्या उद्योगांची संख्या या खाजगीकरणाच्या धोरणामध्ये 17 वरून 4 इतकी घटवण्यात आली आणि त्यामध्ये वाहतूक आणि रेल्वे, अणुविषयक खनिजे, अणुऊर्जा, संरक्षण साधनसामग्री यांचा समावेश प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे आणि बाकीचं खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राकडं ही जे काही सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग आहेत ते वळवण्यात आलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो काही प्रभाव आपण स्वीकारला भारतीय अर्थव्यवस्थेनं तो म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे अगदी जागतिकीकरण याचा अर्थ जगामध्ये सगळीकडे व्यापारात वाढ करणं. प्रामुख्यानं मोठ्या कंपन्यांनी वस्तूचं उत्पादन आणि व्यापार अनेक देशांमध्ये करणं असा एक सर्वसामान्य अर्थ जागतिकीकरणाचा घेतला जातो. पण जागतिकीकरण म्हणजे देशांतर्गत अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर सांगड घालणं आणि म्हणून या ठिकाणी बघा
जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व देशांची एकच बाजारपेठ निर्माण करणं म्हणजे जागतिकीकरण. मग परकीय गुंतवणूक, व्यापार, उत्पादन आणि वित्तीय बाबींसंदर्भात देशाच्या अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंध प्रस्थापित करणं याला देखील जागतिकीकरण म्हटलं जातं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांशी मुक्त व्यापार करणं, भांडवल आणि व्यक्ती या बाबतीत एकीकरण करणं, आर्थिक सुधारणांचा उद्देश की भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ प्रकारचे संबंध प्रस्थापित करणं. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचे जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांबरोबर सहकार्य वाढवणं, विकसित देशांकडून भारताकडं भांडवल आणि तंत्रज्ञानाचा ओघ वाढवणं. म्हणून या दृष्टीनं की आपले भारतीय अर्थतज्ञ जगदीश भगवती यांच्या मते आर्थिक जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे व्यापार, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, अल्पकालीन भांडवलाचा प्रवाह, सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय कामगार आणि मानवजात आणि तंत्रज्ञानाच्या प्रवाहाद्वारे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी एकीकरण करणं म्हणजे जागतिकीकरण, असं जगदीश भगवती यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच अनुषंगानं की प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सुद्धा जागतिकीकरणाच्या बाबतीत जे मत व्यक्त केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिकीकरण म्हणजे वस्तू, सेवा आणि आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाह, अतिजलद व प्रसारण पावणारे तंत्रज्ञान यांचं वाढतं प्रमाण आणि तसंच विविधता यांच्या साह्यानं जगातील देशांचं सतत वाढत जाणारं परस्परावलंबित्व म्हणजे जागतिकीकरण, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलेलं आहे. की जागतिकीकरणामुळं देशांतर्गत अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांशी जोडली जाते. जागतिकीकरणामुळं जागतिक बाजारपेठ निर्माण होते, मुक्त अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय सदुपयोगी उद्योगांचा विस्तार या ठिकाणी करता येतो, श्रम, भांडवल, वस्तू व सेवा यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खुला किंवा मुक्त प्रवाह निर्माण होतो आणि या जागतिकीकरणामुळं राष्ट्रीय बाजारपेठेची जागा ही जागतिक बाजारपेठ घेते. आणि म्हणून जागतिकीकरणाची प्रक्रिया ही वृद्धिंगत करण्यासाठी जी काही पावलं भारत सरकारनं उचलली त्यामध्ये प्रामुख्यानं जकातीच्या दरामध्ये घट केली की भारतीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय व्यापारातनं लाभ मिळावा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लाभ प्राप्त व्हावे म्हणून आयात आणि निर्यात मालावरील जकात आणि करांच्या दरामध्ये घट करण्याचा निर्णय या धोरणामध्ये घेण्यात आला. त्यानंतर दीर्घकालीन व्यापारविषयक धोरण राबवण्याचा निर्णय इथं घेतला की या धोरणामध्ये दीर्घकाळाच्या संदर्भात विचार करून व्यापारविषयक धोरणांचा अवलंब केला गेला की यामध्ये उदारमतवादी धोरण, परकीय व्यापारावरली सर्व प्रकारची जी काही नियंत्रणं आहेत ती उठवणं, खुल्या स्पर्धेला चालना देणं या धोरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला. अंशतः परिवर्तनीयता म्हणजे बाजारातील निर्धारित किमतीला परकीय व्यवहार पूर्ततेसाठी डॉलर, पाऊंड यासारख्या परकीय चलनाची विक्री करणं, जागतिकीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रुपया हा पार्शियल कन्व्हर्टिबिलिटी अंशतः परिवर्तनीय करण्यात आला. कौटुंबिक खर्चाच्या पूर्ततेसाठी रकमा पाठवणं, व्याजाची रक्कम देणं, वस्तू आणि सेवांची आयात निर्यात करणं अशाही प्रकारच्या व्यवहारांसाठी रुपया परिवर्तनीयता लागू त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि परकीय गुंतवणूक समभागांची इक्विटी शेअरची मर्यादा वाढवणं की परकीय गुंतवणुकीसाठी समभागांची मर्यादा ही 40% 100% वाढवण्यात आली. एकूणच 47 उच्च प्राधान्य उद्योग, मोठमोठे जे काही मोठे उद्योग आहेत या उद्योगांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा ही कुठल्याही नियंत्रणाशिवाय 100% वाढवण्यात आली. आणि यासाठी या नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा जो काय आहे तोही या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमामध्ये जे काही LPGचं पॉलिसी जी काय ती मात्र
ती या ठिकाणी भारत सरकारनं हाती घेतलेली दिसून येते. हा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम या 3 संकल्पनांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला. म्हणजे थोडक्यात 1991च्या नवीन आर्थिक धोरणानुसार भारतानं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. धन्यवाद.